नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगलीतील हॅग ऑन या कॅफेमध्ये गुंगीचं औषध देऊन एका मुलीवर बलात्कार झाल्याची सांगलीच्या इतिहासाला काळिमा फासणारी घटना घडली होती. त्यामुळे अशा काही कॅफेंची श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. परंतु पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळेच अशी धक्कादायक घटना घडली. दरम्यान महापालिकेकडून अशा कॅफे चालकांनी कोणत्या कारणासाठी परवाना घेतला होता आणि त्या ठिकाणी नक्की कोणता व्यवसाय चालू आहे याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांना निवेदन दिलं आहे. आणि आपण महापालिकेकडून ही कारवाई करून जे कंपार्टमेंट्स अनाधिकृत आहेत, अनाधिकृत कॉफी शॉप आहेत, याचा परवाना तपासावा. हे अड्डे, हे कॅफे शॉप उद्ध्वस्त करावे, हे उद्ध्वस्त करून त्यांचे परवाने रद्द करावे, अशा प्रकारची मागणी आज आपण सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे. आणि इथून पुढे हे आंदोलन फक्त सांगलीपुरतं नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल. आणि अशा प्रकारचे कॅफे शॉप आणि अशा प्रकारचे अवैध व्यवसाय आम्ही या कॅफे शॉपचे चाललेले सगळे धंदे हे सगळे महाराष्ट्रातून उखडून टाकू. हा आमच्या देशातील पुढच्या पिढीचा विषय आहे, आमच्या भवितव्याचा, मुलांच्या भवितव्याचा हा विषय आहे. म्हणून आज ही सुरुवात सांगलीतून झालेली आहे. मात्र आता महाराष्ट्रामध्ये याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या तुम्हाला लवकरच दिसेल.